फोनवरती जोडल्या गेलेल्या आहेत। वैशालीताई, सध्याची काय परिस्थिती आहे डोंबिवली मधली, तुमच्याकडे काय अपडेट आहेत? नाही, मला असं कळलं की एक भीषण स्फोट झाला आणि त्याच्यामुळे 2 ते 3 किलोमीटर परिघामध्ये अनेक ठिकाणी हा धक्का पोहोचलेला आहे त्या आवाजाचा आणि त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे। आतमध्ये जीवितहानीही झालेली आहे, अनेक जण जखमी आहेत आणि मला वाटतं हा निष्काळजीपणा आहे इंडस्ट्रियल एरियामधल्या ज्या कंपनीज आहेत त्यांचा सुद्धा, ज्यांनी फायर ऑडिट केलं नसेल, काळजी जी घ्यायला पाहिजे ती घेतली नसेल। निश्चित आता सध्याची काय परिस्थिती आहे तिथे, त्या संदर्भात तुमचे काही कार्यकर्ते तिथे आहेत का? तुम्ही प्रशासनाकडून काही माहिती घेतलेली आहे का? नाही, कार्यकर्ते तिथे आहेत, तिथे काही मदत कार्य देखील पोहोचलेलं आहे, सगळं चालू आहे मदत करणं। परंतु स्फोट होता ते हे देखील कानावर आले माझ्या, कारण मी ऑन द वे आहे, तिथे पोहोचते आहे। मी एका कार्यक्रमाला बाहेर गेले होते, मी तिथे पोहोचते आहे, परंतु मदत कार्य सुरू असं तरी असे स्फोट होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली गेली हे सांगत नाही कोणी। बर गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः 100 असे स्फोट झालेले आहेत, छोटे मोठे, ज्यामुळे कदाचित कॅज्युअलिटी झाली नसेल। परंतु हे 2 मोठे स्फोट 2016 नंतर आजचा हा स्फोट आपण बघितला, सातत्यानं हे का घडतंय आणि प्रशासन या कंपन्या, ज्या केमिकल कंपन्या ज्या धोकादायक आहेत, त्यांना इतरत्र हलवण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीये। तेच तर आहे ना दुर्दैव की या कंपनीज लांब गेल्या आहेत, कारण आता नागरी वस्ती इथे जवळ आहे आणि सगळ्यांना ह्या स्फोटामुळे आज जे काही जीवितहानी होते आहे आणि त्रास होतोय हे बघता मला तर ह्याचा निर्णय लवकरात लवकर करायला हवा होता, लागायला हवा होता, परंतु तसं झालेलं दिसत नाहीये। त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा स्फोट झाला। बरं, उपाययोजना पण काय केल्या, फायर ऑडिट केलं की नाही कंपनीनी, त्यांची काय तयारी होती याबाबत देखील कोणी काही सांगत नाहीये। बरं, वैशालीताई धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्या संदर्भात। तर डोंबिवली MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे, आग अजूनही वाढतच आहे, मोठ्या प्रमाणावरती आग आहे आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी आता तुर्तास तरी 6 गाड्या पोहोचलेल्या होत्या, आणखी गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत।